तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा। नमस्कार, मी विकास मिरगणे, विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांसोबत चर्चा करतोय। नवी मुंबईच्या राजकारणासंदर्भामध्ये नवी मुंबई मतदारसंघातील बेलापूर मतदारसंघाचे आमदार मंदा म्हात्रे यांनी राज्याचे गृह राज्यमंत्री जे आहेत आणि गृहनिर्माण मंत्री जे पंकज भुयार यांची मंत्रालयामध्ये भेट घेतली। या संदर्भामध्ये आढावा बैठक सुद्धा घेण्यात आली होती। बेलापूरचे आमदार मंदा म्हात्रे, शासकीय अधिकारी असतील आणि पंकज भुयार जे गृहनिर्माण मंत्री, गृहराज्यमंत्री आहेत, या संदर्भामध्ये मंत्रालयामध्ये बैठक पार पडली। नवी मुंबई शहरातल्या विशेषतः बेलापूर मतदारसंघातल्या ज्या झोपडपट्ट्या आहेत त्यांचं आता पुनर्वसन करण्याचं काम जे आहे ते सुरू झालेलं आहे। या दृष्टीने मंदा म्हात्रेंनी जे आहे ती आज बैठक घेऊन नवी मुंबई शहरातल्या प्रश्नांसंदर्भामध्ये महत्वाची चर्चा करण्यात आली। त्यामुळे झोपडपट्टीतल्या भागातील जे आहे बायोमेट्रिक त्यांचा सर्व्हे केला जाणार आहे। त्यामुळे जे झोपडपट्टीचे वासी आहे, नागरिकांना त्यांना एक चांगलं घर देण्याचा प्रयत्न बेलापूरचे आमदार मंदा म्हात्रे करताना आपल्याला दिसून येणार आहे। मंदा म्हात्रे अभ्यासू आहेत आणि मंत्रालयामध्ये ते सतत प्रयत्न करत असतात की आपल्या ज्या पद्धतीने लोकांना न्याय दिला गेला पाहिजे, त्यामुळे सतत त्या मंत्रालयामध्ये वर्षा निवासस्थान असेल, विधान भवन असेल किंवा मंत्रालय सतत त्या जे आहेत त्या वाऱ्या करत असतात। याच अनुषंगाने जर आपण बघितलं, बेलापूर मतदारसंघातील रमाबाई आंबेडकर असेल, रमाबाई आंबेडकर नगर सेक्टर 8 असेल, संभाजी नगर असेल, जे दुर्गा माता नगर असेल, निलगिरी गार्डन असेल किंवा नेरूळ परिसरामध्ये माऊली स्टोन, महात्मा गांधी नगर, शिवाजी नगर, तुर्भे येथील आंबेडकर नगर, असे इंदिरा नगर, गणपतीपाडा 21, 22, 23, 24, हनुमान नगर, तुर्भे स्टोर, झोपडवासी आपल्या हक्काचं घर मिळणार असून त्यामुळे झोपडवासियांना सुद्धा आनंद महत्वाचा मिळणार। त्यामुळे मंदा म्हात्रेंनी आज पत्रकार परिषदेमध्ये महत्वपूर्ण ही घोषणा केलेली आहे की झोपडवासियांना सरकारच्या माध्यमातून, आपल्या माध्यमातून झोपडपट्टीवासियांना एक स्वच्छ चांगलं घर आणि टोलेझिंग घर जे आहे चांगल्या स्क्वेअर फूटचं कसं देता येईल या दृष्टीने मंदा म्हात्रे प्रयत्न करताना दिसून येत आहे। मूळ मुद्दा असं की मंदा म्हात्रेंनी आज बैठक घेऊन या बैठकीला बघितलं, आवर सचिव सुनील दरीकडे, गृहनिर्माण विभाग मंत्रालयाचे उपसचिव तरंगे, MMRचे मुख्य अधिकारी संदीप माळवे, झोपडपट्टीवरचे पुनर्वसन अभियंता राजकुमार पवार, असे अधिक अधिकारी, गोपाल राठोड, राजेश पाटील अधिकारी उपस्थित। त्यामुळे बेलापूर मतदारसंघामध्ये साधारण 72,000 जे आहेत 665 ज्या झोपडी धारकांना आपल्या हक्काचं एक घर उपलब्ध असणार आहे। त्यामुळे एकूणच काय या सगळ्या JR मध्ये प्रोसेस, झोपडपट्टी सर्वेक्षण असेल, DCR असेल, मेकिंग असेल, बायोमेट्रिक असेल, या सगळ्या गोष्टींची पात्र अपात्र प्रोसेस सुरू करण्यात आलेली आहे। त्यामुळे एकूणच काय तुर्भे असेल, इतर भागातील जे आहे आनंदाची बातमी। त्यामुळे मंदा म्हात्रेने आज बैठक घेऊन एक झोपडपट्टीवासियांना एक आनंद, एक खुश करण्याचे प्रयत्न मतदारसंघामध्ये केलेले। त्यामुळे अनेक दिवस झोपडपट्टीमध्ये अनेक दिवस संघर्ष करावा लागतो, सगळ्या सुविधांचा अभाव असतो। अशा वेळेला एक त्या झोपडपट्टीत विकसित होऊन एक टोलेजंग इमारत करणार आहे आणि त्याच झोपडपट्टीवासी मध्ये एक सर्वसामान्य नागरिकाला राहण्याचा आनंद टोलेजिंग इमारतीमध्ये मिळणार आहे आणि पायाभूत सुविधा या झोपडपट्टीवासियांच्या माध्यमातून केला जाणार आहे। त्यामुळे मंदा म्हात्रेंनी आज मंत्रालयात जाऊन एक बेलापूर मतदारसंघातील झोपडवासियांना आनंदाची बातमी दिली। आता नेमकी पत्रकार परिषद मंदा म्हात्रे काय बोलतायत ते पाहूया। आज आमचे राज्यमंत्री पंकज भुयारजी यांच्या दालनात एक संबंधित सर्व अधिकारी, CO वगैरे धरून आज बैठक झाली। माझ्याबरोबर 3-3, 4-4 मी नवी मुंबईचे वकील घेऊन गेली होती। पण याच्यामध्ये कुठे तांत्रिक अडचण असेल, काय असेल तर ते बोलायला आपल्याला बरंच पडलं पाहिजे। आणि त्याच्यामध्ये एकच निघालं की माननीय देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी आणि या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या स्वप्नामध्ये काय की गोरगरिबांना घर मिळालं पाहिजे आणि त्यासाठी आपण प्रयत्न करतोय। आज प्रयत्न करणं हे आपलं काम आहे आणि ते प्रयत्न करताना आपल्या पदरामध्ये जवळजवळ मी 2019 पासून मी शिवाजीनगरमध्ये काम करत होती। त्यांच्या अधिकाऱ्यांबरोबर अनेक बैठका माझ्या झाल्या, अनेक वेळा माझ्या घरी सुद्धा झाल्या आणि त्याच्यातून फॉर्म भरून ते सगळे पेपरवर तयार केले। आता शिवाजीनगर हे लास्ट टप्प्याला आहे, त्यांच्याकडे PMC वगैरे रिडेव्हलपमेंट वगैरे सगळं नेमलं गेलेलं आहे। तिथे ते अंगुर्डे आहेत, आमचे राजेश पाटील आहेत, चांगलं काम करतात आहे। आणि आपल्या बेलापूर मतदारसंघातली पहिली झोपडपट्टीतून लोकांना
जी पुनर्विकास होईल तो शिवाजीनगर होणार. आणि मग आपण आपला CBD आहे, बेलापूर आहे, इथून आपलं ही सुरुवात होत आहे. हा? 48 आहेत, 29 झोपडपट्ट्या MIDC आहेत. सिडकोच्या 17 आहेत आणि शासकीय जागेवर महाराष्ट्र शासनाच्या जागेवर 2 आहेत. अशा एकूण 48 झोपडपट्ट्या आहेत. आणि आता जर जो त्यांनी सर्वे केलेला तो जो लाभ मिळणार आहे तो जवळजवळ 72,665. त्यांचा पण सर्वे, त्यांचा पण सगळं पेपरवर्क चालू आहे. आणि शासनाने आपल्याला माहिती नसताना अनेक झोपडपट्टीचे सर्वे केलेला आहे. आणि त्या झोपडपट्टीच्या माध्यमातून ज्यांच्याकडे काहीच पेपर नाही तर त्यांचं इलेक्शन कार्ड जरी असेल 10-12 वर्षाचं तर त्या पद्धतीने त्यांना 2.5 लाख रुपये मध्ये झोपडी मिळेल, म्हणजे घर मिळेल. आणि ज्यांचे पेपर आहेत त्यांना मोफत घर मिळेल. मला असं वाटतं की सुरुवातीला जी पण घरं गोरगरिबाला मिळतील तर शासनाचा पण आभारच मानले पाहिजेत. आज इंचभर जागेसाठी आपण बघतोय प्रत्येक मीडिया चॅनलमध्ये भाऊ भाऊ, बहीण बहीण, आई बाप, काका चुलते शेताच्या बांधावर एकमेकाला मारत आहे. कालच एक घटना बघितली, बहीण भाऊ सगळे मारामारी, 1 इंच 1 फूटसाठी 2 फूटसाठी बांधावर मारामाऱ्या करतात. आज सरकारच्या माध्यमातून, आज मोदी साहेबांच्या माध्यमातून, देवेंद्रजीच्या माध्यमातून ही जी मोफत घरांचा जो प्रयत्न आपण सुरू केला आहे, आज गेली 25 वर्ष ही जी आमची लोक आहेत त्यांना हे आमचे मलेजी आहेत ते आज जवळजवळ 40 वर्ष तिथे राहतात. पण प्रत्येक इलेक्शनला कोण ना कोण इथं आश्वासन देतो. मी कधी आश्वासन नव्हती दिली, पण या इलेक्शनला मी त्यांना सांगितलं होतं की कारण मला शिवाजीनगर मधून जो अनुभव मिळाला होता, ज्या माझ्या मीटिंग झाल्या होत्या, त्यावेळी मला असं वाटत होतं की लवकरात लवकर आपण या पट्ट्यामध्ये चांगलं काम करू शकू. आणि म्हणून मी यावेळी आश्वासन दिलं होतं आणि ते काम आता पूर्ततेला आलेलं आहे. आणि म्हणून आज मी तुम्हाला सांगून लवकरच एक कार्यशाळा घेऊन एक मोठा मेळावा, आणि त्या मेळाव्याला सुद्धा आदरणीय आमचे राज्यमंत्री त्या मेळाव्यामध्ये येऊन या लोकांना मार्गदर्शन देऊन, आज एक दीन दुबळे गरीब लोक आहेत, सर्व समाजाची लोक आहेत, याच्यात आपल्याला कुठला भेदभाव, जातीभेद नाही, रंगभेद नाही, पक्षभेद नाही, जो येईल त्याला घर, असा आपला हा कार्यक्रम. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी, मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.